त्याचं असं आहे शेठजी की काही काही अनुभव मला आलेले आहेत आणि त्या अनुभवाचा सखोल अभ्यास करणं याच्यासाठी मी हा विषय निवडला. म्हणजे प्रोफेसर, तुमचं ह्या विषयावर म्हणजे पिशाच या गोष्टीवर तुमचा विश्वास आहे? हो आहे. पण बरेच अनुभव आले असेल ना तुम्हाला? नाही हो, छे, बरेच काही नाही. काही काही अनुभव आले तेवढे मात्र नक्की. आणि त्याचा सखोल अभ्यास करायचा म्हणून मी हा विषय निवडला. अच्छा. जतीन भाई, तुम्हाला कधी एखादा काय अनुभव आलेला? आलाय पण आणि नाही पण. नाही नाही, पण आता मुद्द्याला जर हात घातलाच आहे तर माझ्या अभ्यासाचा एक दृष्टिकोन म्हणून मला सांगू शकाल, म्हणजे तुमची हरकत नसेल तर, की तुम्हाला असा कधी अनुभव आलाय ते? तेव्हा ना गाडी सुसाट वेगाने धावू लागली होती. भणभणणारा वारा खिडकीतून आतमध्ये येत होता. गाडीतले बऱ्यापैकी सगळेजण पेंगत होते. त्या अंधारामध्ये या दोघांचा हा गूढ विषय चालू होता. तुम्ही उत्तर नाही दिलं मला जतीन भाई. तुम्हाला अनुभव आलाय का नाही आलाय? म्हणलं तुम्हाला प्रोफेसर, आला पण आहे आणि नाही पण आला. असं कोड्यात नका बोलू. मला काय ते फोड करून सांगा. मी लहान होतो प्रोफेसर. अवघा 9-10 वर्षाचा असेल किंवा कदाचित त्याच्यापेक्षा छोटाही. माझ्या ताईचं लग्न ठरलं होतं. किती खुश होतो मी की ताईचं लग्न होणार. सगळं घर अख्खा आनंदात होतं. आणि अचानक एके दिवशी दुपारी ती विहिरीवरनं आंघोळ करून आली आणि ती विचित्रच वागायला लागली. विचित्र म्हणजे त्याचं झालं असं, त्या दिवशी ती, मला अजून तो दिवस आठवतो. पुसटचा का होईना अजूनपर्यंत त्या आठवणी माझ्या ताज्या आहेत. आमची ताई विहिरीवरनं आंघोळ करून आली आणि एकदम अचानक एका कोपऱ्यात जाऊन बसली. सगळ्या लोकांनी तिला विचारायचा प्रयत्न केला की अगं काय झालं काय झालं. तशी ती हातपाय झाडायला लागली. केस तिचे एकदम पिंजारल्यासारखे होते. अकराळ विकराळ ती ओरडायला लागली. माझ्या मनाचा तर थरकापच उडाला. मला काही सुचेच ना. मला काही सुचे ना प्रोफेसर. मी अवघा 9-10 वर्षाचा पोरगा हो. आणि आपल्या मोठ्या बहिणीबद्दल असं काही दिसावं हे कधी अपेक्षित पण नव्हतं. पण मग जतीन भाई, तिला पछाडलं होतं का? मला हेच कळत नाही समाजाचं. जरा काही झालं लगेच भूताने पछाडलं का? प्रत्येक गोष्टीत ही अंधश्रद्धा पाहिजेच कशाला? अच्छा, म्हणजे तुमचा विश्वास नाही तर पिशाच्या योनीवर. मी असं नाही बोललो प्रोफेसर. पण त्यावेळेला तिला पछाडलं नव्हतं हेही तितकंच खरं. पण हे तुम्ही ठामपणे कसं सांगू शकता? असा माझा विश्वास आहे की आमच्या ताईला पछाडलं नव्हतं. ज्या दिवशी ती परत आली त्या दिवसापासून ती एकटीच बडबडत बसायची. एकटीच घरात फिरायची, रात्री अपरात्री. कधी कधी बाहेर पण जायची. गल्लीतले लोक सगळे घाबरायला लागले होते. तिचे ते पिंजारलेले केस, बडबड हे खूप भीतीदायक वाटायचं. बाबा तर आमच्या तिला कधी कधी बांधून पण ठेवायचे. इतका माणूसपणा. मी जीवाच्या आकांताने सांगायचो की अहो तिला पछाडलं नाहीये, तिला डॉक्टरची गरज आहे. पण मी 9-10 वर्षाचा कोळा पोर हो. माझं कोण ऐकणार? तंत्र झाले, गंडे झाले, ताईत झाले. ताईमध्ये काही फरक नाही पडला. आणि 1-1.5 वर्षामध्ये आमची ताई गेली. हाय खाऊन गेली. माझ्या समोर तिचं मरण पाहिलंय मी. रोज तिला क्षण क्षण मरताना पाहिलंय. पण म्हणजे माफ करा, मी प्रश्न विचारतोय.
म्हणजे माझा काही हक्क नाही तुम्हाला असे प्रश्न विचारायचा, पण नाही प्रोफेसर, विचारा. एवढ्या लहान वयात एवढा मोठा आघात झालाय. भरपूर प्रश्नांना सामोरं गेलोय मी. माझं आता मन निर्ढावलंय. विचारा तुम्ही. पण मग तुमच्या ताईला डॉक्टरला का नाही दाखवलं? अंधश्रद्धा. घरात सगळे अंधश्रद्धाळू. पुष्कळ देवाधर्माचं केलं, पुष्कळ तांत्रिक येऊन गेले, पण काही फरक नाही पडला. आणि आमची ताई मात्र सतत तेच बडबडायची, बाबा मला वाचवा, मला वाचवा, या सैतानांपासून मला वाचवा. कालांतराने तिने जेवण पण सोडून दिलं. कधी आपलं डोकं आपटायची, तर कधी जीव द्यायचा प्रयत्न पण करायची. आणि अशाच 1-1.5 वर्षाच्या संघर्षामध्ये